कुठून आणली आहे तुम्ही कंस? शेतातून आणली. कशासाठी? याचा आता हे कांडायचं हां आणि याचा हुंडा तयार करायचा. तव्यावर टाकायचं, तेल टाकायचं, मीठ टाकायचं, भाजायचं आणि खायचं. हो का? ते काढून काढते ना आता. आणि काढीन काय करायला लागले असं? सडकायला लागली. दाणे पडतात ना मी मग तर आज याच्यात. पहिल्यांदाच पाहायला लागले. आता आमची जुनी पद्धती आहे ना, पहिल्यापासून आम्ही भाजतो खातो हो का? शेतातून आणून. म्हणजे ह्या अगोदर भाजायचं नाही, तसंच नाही आधी नाही करायचं? हां. आता एक केलं की आता पाकडून काढायचं, हो का? चकचक करायचं, हां मग तव्यावर टाकायचं, हो मग का? जरसं हलवायचं हां आणि मग मीठ टाकायचं, हां मग तेल टाकायचं. आपण करू बरं तसं. मग आता याचे दाणे काढायचे का? हो, बर. शेतातून आणलं नाही काय करता. हो का? आम्हाला सवय आहे ते खायची नेहमीची. बर. पहिल्या जमान्यात तुम्ही काय काय खात असाल ना? हं. आता काय, आता दिसत पण आता नाही. भेटत नाही काय काहीच म्हणतात नाही. त्याला? हुरडा वाणी म्हणतात. वाणी हं, वाणी. वाणीची कणस आहेत काय? हं. हे आपण गव्हाच्या वंब्यासारखे नाही करू, काही भाजून नाही घेत का आधी? नाही, मग हे असंच सडकायची. कसे दाणे गळतात गळ मस्त मस्त दाणे पडले हो. मस्त दाणे टोपल्यातले पडले. पाय ना कसे हे पाय ना. मस्त दाणे पडले. मारा 2-4 काड्या, मग चांगले दाणे पडतात. कांद्यात वाढले गेले. बरं हाना लाव दादा, हाना लाव. पाय धरा. मस्त कंस झाले कडे, दाणे पण चांगले पडले. डबल हे करायचं का आता? हे कुटायचं डबल? दाणे पडतात नाही, दाणे पडायचे राहिले ना. अन्वी पाय कसे दाणे पडले. झालं का आता हे टाकून द्यायचं? झालं. नको नाही ते करू. तेल टाकू थोडंसं, मीठ. सांगितलं तसं बनवलं. झालं मस्त. आता भाजा लागलं. कसं झालं रे? छान झालं. मस्त भाजली आता वाली.